मार्केट यार्ड जवळील शेळकी ब्रिज इथं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले। सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मार्केट यार्डाजवळील शेळगी ब्रिज इथं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस MH14 LB 0380 यानं समोरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH13 AX 3949 ला पाठीमागून जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। घटनास्थळी प्रवाशांच्या बॅग्स रस्त्यावर पडलेल्या दिसल्या। दादाराव भालचंद्र बनसोडे वय 42 राहणार चिवरी उमरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव, नागूबाई राम रेवगे वय 48 राहणार अंडूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत। तर जखमींमध्ये रामचंद्र प्रभाकर देवघे वय 57 राहणार अणदूर जिल्हा धाराशिव, विकास प्रकाश पाटील वय 32 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा, माणिक नागप्पा वायचळ वय 54 राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर, रामलिंग ब्रह्मानंद कापसे वय 40 राहणार धाराशिव, अभिषेक दीपक चव्हाण वय 25 राहणार उमरगा, अनिकेत सुभाष राठोड वय 30 राहणार सातारा, अभिजित अरुण चव्हाण वय 44 राहणार नळदुर्ग, नागोराव किस्सू तोंडसांग वय 37 राहणार किनवट परभणी, अनुराधा अर्जुन चव्हाण वय 60 राहणार तुळजापूर, तुळशीदास मनोहर पाचंगे वय 49 राहणार गुंजोटी तालुका उमरगा। सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। पोलीस अधिक तपास करत आहेत।